सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान चांगलाच ट्रोल होतोय। त्याचं कारणही काहीसं तसंच आहे। एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती तर दुसरीकडे मीमचा खेळ। पाकिस्तानवरती सोशल मीडियावर शेकडो मीम्स व्हायरल होत आहेत, जे आतापर्यंत तुम्ही पाहिलेच असतील, ज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तान भीक मागताना दाखवण्यात आले। इतकंच नाही तर त्यांचे पीएम सुद्धा हातात कटोरा घेऊन बसलेत अशी मीम व्हायरल होते। अब इस सब की शुरुआत हुई कहां से? तर झालं असं, एक फेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, जी पाकिस्तानच्या अधिकृत एक्सवर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर आली होती। तर या पोस्टमध्ये वर्ल्ड बँकेकडे थेट कर्ज मागितलं होतं। पोस्टमध्ये असं लिहिलं गेलं की पाकिस्तानला आर्थिक मदतीची गरज आहे आणि वर्ल्ड बँकने मदतीचा हात द्यावा। बस एवढंच पुरेसं होतं। लोकांनी लगेच यावरून मीम्स, जोक्स आणि ट्रोलिंगला सुरुवात केली। काहींनी तर पाकिस्तानला लोनिस्तान असंही नाव दिलं। मात्र या सगळ्या मीम्स नंतर थोड्याच वेळात पाकिस्तान सरकारनं स्पष्टीकरण दिलं की हे ट्विट आम्ही केलं नाहीये, आमचं अकाउंट हॅक झालं होतं। पण लोकांना काय ते पटेनाच, कारण ऑलरेडी पाकिस्तान आर्थिक संकटात आहे आणि IMF वर्ल्ड बँकेकडे आधीही कर्ज मागितलं गेले। त्यामुळे नेटकर यांनी या हॅकिंगच्या कारणालाही ट्रोल केलं। म्हणजे सोशल मीडियावर लोक म्हणतायत ट्विट कोण करते हे माहित नाही, पण पाकिस्तानचं मागणं मात्र नेहमीचंच। त्यामुळे या सगळ्यांतून एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे की सोशल मीडियावर काहीही लपून राहत नाही आणि जरा कुठे चूक झाली की नेटकरी तुमचं मीम बनवायला एक सेकंदही लावत नाहीत। एकंदरीत पाकिस्ताननं मागितलं कर्ज पण मिळालं मीम्सचं तुफान। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला, चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।